विधानसभेत अनिल परब आणि नितेश राणे हे भिडले आहेत व अनिल परबांचे पंच आणि त्यांचे पंच ऐकून उद्धव ठाकरेंसह सर्वजण हसू लागले. तर महाराष्ट्र विधान परिषदेत आज मोठा राजकीय वाद पाहायला मिळाला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करत सभागृहात संविधान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक ध्रुवीकरण या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. अनिल परब म्हणाले की आज काही लोकांना असा गैरसमज झाला आहे की हिंदू धर्म फक्त त्यांच्यामुळेच टिकून आहे. यावेळी त्यांनी नितेश राणेंवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले की एक नेपाळी वॉचमन रात्रभर जागत राहतो म्हणतो आणि त्याला वाटतं की सगळे त्याच्यामुळे सुरक्षित आहेत. तसाच एक हिंदू नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला वाटतंय की हिंदू धर्म त्याच्यामुळे टिकून आहेत, अशा शब्दात टोला लगावला. या वक्तव्यामुळे सभागृहात मोठी खळबळ उडाली. यानंतर अनिल परब यांनी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की मला काय खायचं, कुठे राहायचं, कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा अधिकार मला भारताच्या राज्यघटनेने दिला आहे. व ते पुढे म्हणाले की जर एखादी सोसायटी मांसाहारी असल्यामुळे कोणाला घर नाकारत असेल तर तो संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर घाला आहे. कोण मांसाहार आहे तर कोणी शाकाहार आहे, यामुळे भेदभाव करणं चुकीचं आहे. अनिल परब यांनी सरकारवरही टीका करत काही मंत्री लोकांना कोणतं मटण खावं आणि कोणतं खाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देतात, पण नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्याची सरकारने हस्तक्षेप करू नये असं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, माझा धर्म मला दुसऱ्याच्या धर्मात द्वेष करायला शिकवत नाही, पण हिंदू असल्याचा अभिमान बाळगतो. पण त्याचवेळी दुसऱ्या धर्माचा आदर करणं हीच खरी हिंदूची संस्कृती आहे. अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की बाळासाहेबांनी कधीही निरापदरा लोकांवर द्वेष करा असं शिकवलं नाही. त्यांनी देशविरोधी शक्तींविरोधात उभं राहायचं सांगितलं, पण धर्माच्या नावावर समाजात फूट पाडायला कधीही सांगितलं नव्हतं. त्यांच्या मते सध्या समाजात जात आणि धर्माच्या नावावर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न हा काही मंत्र्यांकडून होत आहे, असा टोला लगावत अनिल परब यांनी राणेंना टार्गेट केलं. व अशा वातावरणामुळे समाजात अविश्वास वाढतो आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की संविधानाने दिलेल्या अधिकारांवर कोणीही गदा आणू शकत नाही. मला काय खायचं, काय बोलायचं आणि कुठं राहायचं हे मीच ठरवेन. या अधिकारात बोलण्याचा हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. अनिल परब यांच्या या भाषणानंतर सभागृहात जोरदार चर्चा रंगली आणि याच वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा ही रंगू लागली. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? अनिल परब यांनी केलेल्या राण्यांबद्दलच्या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? व संविधानाने दिलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकरणाचं बंधन असावं का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा. व अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा मराठी भूमी. जय महाराष्ट्र.